विद्यार्थी मित्रांनो, टॅली अकाउंटिंगमधील कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग अँड टॅली यावर आपण आजच्या या तासिकेमध्ये सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. संगणकीय लेखांकन पद्धतीची ओळख, या संगणकीय लेखांकन पद्धतीची कन्सेप्ट, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीचे काही घटक व अन्य माहिती सुद्धा. त्यासोबतच कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं काही संकेतीकरण आणि त्याची काही गट विभागणी ही पाहणार. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीचे व्यावहारिक उपयोग, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग माहिती पद्धतीची स्वयंचलन प्रक्रिया, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचा अहवाल, त्याची योजना, त्याचा आराखडा कशा पद्धतीनं तयार केला, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीची वैशिष्ट्ये, त्याचं महत्त्व आणि मर्यादा याचा आपण अभ्यास करणार आहोत. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग या घटकाचा निश्चितच अभ्यास केल्यानंतर आपल्याला कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धत, त्यासोबतच त्याची वैशिष्ट्ये, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग कशा पद्धतीनं आज उपयोगात आणली जात आहे, ही स्वयंचलित अशी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मेथड्स टॅली अकाउंटिंगच्या माध्यमातून आज सर्वश्रुत झालेली आहे. मग या कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीची फायदे आज प्रत्येक व्यापार, व्यवसाय, उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे. मग त्यासाठीच कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीची कन्सेप्ट विचार करत असताना मागील अनेक दशकांपासून कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं लेखांकन, त्याच्या माहितीची नोंद करणे, त्यासोबतच ती माहिती साठवणे व लेखांकन पद्धतीमध्ये कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगच्या सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे निश्चितच खूप असा आमूलाग्र बदल आज व्यवसायाच्या संगणकीकृत अकाउंटिंग लेखनामुळे झालेला आहे. मग हे अकाउंटिंग करत असताना या अकाउंटिंगच्या सॉफ्टवेअरच्या उपयोगामुळे मोठ्या व्यावसायिक संघटना आपल्या अकाउंटिंगच्या संबंधित सर्वच नोंदी आणि त्या संबंधीची काही डॉक्युमेंट ठेवण्याकरिता मोठ्या जागेची गरज भासत नाही, कारण ही संपूर्ण माहिती आज एका छोट्याशा संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवणे शक्य झालेले आहे. म्हणून मानवी लेखांकन पद्धतीपेक्षा, मॅन्युअली अकाउंटिंगपेक्षा कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचे अनेक फायदे व्यवसाय उद्योगासाठी आहेत. मग खातेवहीमध्ये स्वतंत्र नोंदी करण्याची आज गरज नाही. केवळ एक नोंद फक्त आणि फक्त जनरल एंट्रीज करून संबंधित खाती आपोआपच अद्ययावत होतात, आपोआपच त्याचं पोस्टिंग होतं. मग यामध्ये पगारपत्रक तयार करणे असेल, माल साठ्याची नोंद करणे असेल किंवा इतरही हिशोब ठेवण्याचं कार्य हे आज कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमुळे शक्य झालेलं आहे. आज व्यवसायामध्ये बहुतांश व्यापारी, उद्योगपती या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांचं संपूर्ण अकाउंटिंग आज कॉम्प्युटराइज्ड झालेलं आपल्याला आढळून येतं. आणि यामध्ये कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करण्यामध्ये टॅली या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात आज वापर झाल्याचं आपल्याला आढळून येतं. मग या कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीची कन्सेप्ट पाहत असताना कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मेथडमध्ये ही एक अशी लेखांकन माहिती पद्धत आहे जी वापरणाऱ्याच्या गरजेनुसार अहवाल तयार करण्यासाठी अकाउंटिंगच्या मूलभूत तत्वाला स्वीकार्य
स्वीकारार्ह अशा आर्थिक व्यवहारावर व घटनावर ती प्रक्रिया करते. मग प्रत्येक अकाउंटिंग पद्धतीला, मग ते हस्तलिखित असो वा कॉम्प्युटराइज्ड असो, निश्चितच दोन बाजू असतात. त्या म्हणजे खूप चांगल्या व स्पष्टपणे नमूद केलेल्या कल्पनेच्या घटनाखाली लेखांकन सिद्धांताप्रमाणे काम करणे, आणि दुसरी म्हणजे एका निश्चित चौकटीमध्ये नोंदी ठेवणे व अहवाल तयार करणे. मग कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धत म्हणजे अशी पद्धत की जी व्यवसायाकडून त्यांच्या आर्थिक माहितीची नोंद करण्यासाठी ती वापरली जाते. त्यालाच संगणकीकृत लेखांकन पद्धती असं म्हटलं जातं. मग ही लेखांकन ही एक अशी वित्तीय पद्धती आहे की जी व्यावसायिकाद्वारे अहवाल आणि विवरणपत्रासाठी माहिती संकलन, संघटन, प्रक्रिया व पूर्ण गणन यासाठी ती वापरली जाते. पण लेखांकनाचा उपयोग हा व्यावसायिक वृत्तीचा वेध घेणे व व्यवसायाअंतर्गत सुसंबंध वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्यासाठी केला जातो. संगणक व व्यावसायिक सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कॉम्प्युटर व व्यावसायिक सॉफ्टवेअरच्या सहाय्याने या माहितीवरील प्रक्रिया व संकलन अधिक कार्यक्षमपणे आज झाल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. मग संगणकीय लेखांकन पद्धती, त्या पद्धतीचे काही घटक आपण अभ्यासणार आहोत. मग यामध्ये सुरुवातीचा घटक म्हणजे लेखांकन दस्तऐवज तयार करणे, अकाउंटिंग बुक तयार करणे. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग दस्तऐवज तयार करण्यासाठी देखील मदत करतो. जसे रोख बीजक, बीजक आणि लेखांकन प्रमाणक इत्यादी. अशी अकाउंटिंग दस्तऐवज तयार करण्यासाठी संगणकीकृत लेखांकनाचा वापर करण्यात. यासोबतच व्यवहारांची नोंद करण्यासाठी सुद्धा या लेखांकन पद्धतीचा वापर केला जातो. प्रत्येक दिवशी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या मदतीने व्यवसायातील व्यवहारांची नोंद केली जाते. खाते आणि व्यवहार यांच्या त्यासाठी तर्कशुद्ध योजना सूचित केलेली असते. प्रत्येक खाते आणि व्यवहार यांना एकमेव सांकेतिक शब्द दिलेला असतो. पहिल्या टप्प्यापासून खात्याचे एकत्रीकरण केले जाते. व्यवहारांच्या नोंदी ठेवण्याचे काम या कार्यपद्धतीमुळे सोपे झालेले आहे. यासोबतच व्यापारी खाते, नफा तोटा खाते आणि वित्तीय विवरणे तयार करणे, मग यासारख्या व्यवहारांची नोंद केल्यानंतर ती माहिती कॉम्प्युटरद्वारे आपोआपच खातेवहीत स्थानांतरित होते. संगणकीकृत अकाउंटिंगमध्ये अशा प्रकारची व्यवहार केल्यानंतर ती आपोआपच खात्यामध्ये स्थानांतरित होतात. पण लेखांकन प्रमाणकाच्या मदतीने ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व बॅलन्स शीट तयार करण्यासाठी कॉम्प्युटर सूचना कार्यक्रम तयार करू शकतो. मग या सूचना कार्यक्रमामध्ये, या घटकामध्ये काही घटक आपल्याला पुढील प्रमाणे अभ्यासता येतील. ते म्हणजे लेजर्स असेल, सेल्स, परचेजेस, वाउचर्स असतील, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. मग अशा प्रकारची लेखांकन ही संगणकीकृत अकाउंटच्या घटकामध्ये समाविष्ट झालेली आहे. मग या संगणकीकृत अकाउंटिंग पद्धतीची वैशिष्ट्ये, निश्चितच त्याची वैशिष्ट्ये, महत्त्व आणि मर्यादा
यावर आपण चर्चा करणार आहोत. पण संगणकीकृत लेखांकन कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीची वैशिष्ट्ये सांगत असताना पहिलं वैशिष्ट्य तत्पर, सक्षम, साधी आणि संकलित माहिती, हे या संगणकीकृत लेखांकनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. संगणकीकृत लेखांकन पद्धतीची रचना ही कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मेथडची रचना ही सर्व व्यावसायिक कार्य जसे खरेदी, विक्री, आर्थिक याद्या, उत्पादन नित्यनेमाने स्वयंचलित आणि संकलितरित्या करता येतील अशी करण्यात आलेली आहे. मग संगणकीकृत लेखांकनामुळे अचूक, अद्ययावत व्यावसायिक माहिती ही तात्काळ उपलब्ध होते. संगणकीकृत लेखांकन हे MIS बरोबर एकत्र असते आणि विकसित MIS मीन्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. संगणकीकृत लेखांकन हे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम बरोबर एकत्र असते आणि मग विकसित मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम विविध भाषिक आणि माहिती संकलन क्षमता यांच्यासह संगणकीकृत लेखांकन हे प्रमंडळाच्या व्यावसायिक प्रक्रिया सहज, सोप्या आणि मूल्यवर्धित करण्यासाठी मदत करते. म्हणून संगणकाचं हे वैशिष्ट्य तत्परता, साधी आणि संकलित माहिती हे सांगता येईल. यासोबतच दुसरं वैशिष्ट्य संगणकीकृत लेखांकनाचं ते म्हणजे संपूर्णतः पारदर्शकपणा. संगणकीकरणातील माहिती संगणकीकृत लेखांकनातील करण्यात येणाऱ्या नोंदी निश्चितच त्यामध्ये संपूर्णतः पारदर्शकता आपणास आढळून येईल. संगणकीकृत म्हणजे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमुळे प्रमंडळास नियोजन, ग्राहक आधार वाढवणे, ग्राहकांच्या समाधानात वाढ करणे यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संगणकीकृत अकाउंटिंगमुळे प्रमंडळास त्यांच्या दैनंदिन व्यावसायिक कार्य व अत्यंत महत्त्वाची माहिती मिळविण्याच्या प्रक्रियेत प्रचंड पारदर्शकता प्राप्त होऊ शकते. कंपनीच्या दैनंदिन व्यवहारामध्ये महत्त्वाची माहिती प्राप्त करण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये प्रचंड अशी पारदर्शकता संगणकीकृत लेखांकनाचा वापर केल्यामुळे ते मिळू शकते. म्हणून पारदर्शकता हे वैशिष्ट्य आपल्याला संगणकीकृत लेखांकनाचं सांगता येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य उपभोगकर्त्यांच्या आवश्यकतेनुसार बदल करता येईल. संगणकीकृत लेखांकनामध्ये कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये हे एक कंपनीच्या अनेक मार्गाने माहितीची नोंद करण्याची मुभा आपल्याला देते, ज्यामुळे कामाचा तर आनंद मिळतो, परंतु विशिष्ट व्यवसायाच्या गरजेनुसार स्वतःमध्ये काही बदल करून ही व्यवस्था त्यांच्या गरजांशी स्वतःला जुळवून घेणारी आहे. म्हणून उपयोगकर्त्याच्या आवश्यकतेनुसार संगणकीय लेखांकनामध्ये निश्चितच काही चेंजेस करण्यासाठी ही सुविधा असते. परंतु एकदा जर चुकीची नोंद आपल्या हातून संगणकीकृत नोंदणीमध्ये झाल्यानंतर मात्र ती आपल्याला दुरुस्त करण्याशिवाय पर्याय नसतो. कारण चुकीची नोंद त्याचा परिणाम पुढे ट्रायल बॅलन्समध्ये त्याचं पोस्टिंग करत असताना सर्वच प्रक्रियेवर झालेलं आपल्याला आढळून येतं. मग ही चूक होऊ नये यासाठी त्या वापरकर्त्याने सुरुवातीला जनरल एंट्री करतानाच अचूक अशी जर जनरल एंट्री केली तर त्या संपूर्ण प्रक्रिया, त्याचं पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटपर्यंतची परिणाम ॲटोमॅटिकच या संगणकीकृत अकाउंटिंगमध्ये नोंदवली जातात. म्हणून यामध्ये पारदर्शकतेबरोबरच उपभोगकर्त्याच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये अचूक असे बदल करता येतात. हे एक वैशिष्ट्य सांगता येईल.
यासोबतच चौथं वैशिष्ट्य अचूकता व गतिमानता. संगणकीकृत लेखांकनामध्ये, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये उपभोगकर्त्याला समजतील असे आराखडे असतात जे ताबडतोब अचूकपणे व्यवहारांच्या माहितीची नोंद आपल्याला पुरवत असतात. मग केवळ एक बटन दाबल्यावर सर्व कागदपत्रे आणि रिपोर्ट्स स्वयंचलितरित्या तयार होतात. अचूकता आणि गतिमानता हे संगणकीकृत लेखांकनाचं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं आणि पाचवं वैशिष्ट्य ते म्हणजे खात्यांचे वर्गीकरण. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगच्या वापरामुळे एकसारख्या स्वरूपाच्या खात्याचा संग्रह म्हणजेच गट होय. खात्यांचे वर्ग हे खात्यांची परंपरा निश्चित करण्यासाठी जतन करतात, ज्यामुळे निश्चित अर्थपूर्ण आणि स्वीकार्य अहवाल रिपोर्ट तयार करण्यासाठी मदत होते. म्हणून संगणकीकृत अकाउंटिंग खात्याचं वर्गीकरण करण्यासाठी निश्चितच मदत होते. मग खात्याच्या या तक्ता तयार करताना आपण गरजेप्रमाणे किंवा महसूल आणि अधिक खुलासेवार करावयाचे झाल्यास संपत्ती, देयता, उत्पन्न, खर्च या प्रकारात ती केली जाते. मग महसूल प्रकारातील नफा तोटा खाते आणि भांडवल प्रकारातील बॅलन्स शीट, ताळेबंद पत्रकावर एकाच गोष्टीचा परिणाम होतो आहे किंवा नाही हे या गटाद्वारे शोधले जाते. म्हणून खात्याचे वर्गीकरण करण्यासाठीची सुलभ पद्धती ही कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये करता येते, ते त्याचं वैशिष्ट्य आहे. मग आज संपूर्ण व्यवसाय उद्योग जगतामध्ये कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीचा वापर केलेला आहे, मोठ्या प्रमाणात केला जात आहे. म्हणून या संगणकीकृत अकाउंटिंगचं महत्त्व आज आपल्याला वाढलेले दिसून येत आहे. खूप मोठ्या प्रमाणात संगणकीकृत अकाउंटिंगचा वापर वाढलेला आहे. मग याची वाढ निश्चितच झालेली आहे. मग या अकाउंटिंग पद्धतीमध्ये कॉम्प्युटरला खूप महत्त्वाचे स्थान आलेले आहे. म्हणून कॉम्प्युटर अकाउंटिंग मेथडमध्ये व्यवसायासाठी अनेक मार्गांनी उपयुक्त ठरणारी ही अशी संगणकीय अकाउंटिंग पद्धती आहे. या पद्धतीच्या वापरामुळे उद्योग व्यावसायिकांचा वेळ तर वाचतोच, शिवाय आपल्या उद्योग व्यवसायासाठीची आवश्यक असणारी वित्तीय माहिती एकत्रितपणे आपल्याला तयार करता येते व ती आपल्याला मिळवताही येते. मग यामध्ये कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करत असताना निश्चितच सुरुवातीचं महत्त्व ते म्हणजे वेळेची बचत. संगणकीकृत अकाउंटिंगच्या पद्धतीच्या वापरामुळे आज उद्योग व्यवसाय संस्थेचा वेळ आणि पैसा या दोघांची मोठ्या प्रमाणात बचत होते. संगणकाच्या वापरामुळे अकाउंटिंग करत असताना माहितीची नोंद करणे अत्यंत सोपे जाते. व्यावसायिक व्यवहाराची नोंद संगणकीय लेखांकनाच्या पद्धतीत ऑटोमॅटिक होते, आपोआपच होते. म्हणून इतर प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही. म्हणून संगणकीय लेखांकन पद्धतीमध्ये जर का एखाद्या व्यवहाराची नोंद केली तर पुढील सर्व प्रक्रिया ह्या आपोआप होतात. म्हणजे त्या ठिकाणी वेळेची बचत होते, इतर प्रक्रिया करण्याची गरज उरत नाही. यासोबतच संघटन, दुसरं महत्त्व सांगत असताना संघटन, संगणकीकृत लेखांकन पद्धत, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मेथड ही व्यवसायाला सुसंघटित ठेवण्यासाठी सहाय्य करते. या पद्धतीमध्ये नोंदवलेली माहिती परत मिळवणे सोपे जाते. आपल्या व्यावसायिकाच्या किंवा कर्मचाऱ्यांना गरजेनुसार त्यांना हवी ती आर्थिक माहिती हवी तेव्हा बघता येते. यासोबतच संग्रह करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे.
संगणकीकृत लेखांकनामुळे माहितीचा संग्रह ठेवणे ही व्यवसायाची अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या पद्धतीमध्ये माहितीची नोंद केल्यानंतर ती माहिती अनिश्चित काळासाठी संग्रहित होते. म्हणून कंपनीचे प्रमंडळे महत्त्वाची माहिती नष्ट होऊ नये म्हणून यासाठी नियमितपणे माहितीचे बॅकअप ठेवत असतात. म्हणून लेखांकनीय माहिती ही संग्रहित ठेवल्यामुळे संगणकीकृत लेखांकनाचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. यासोबतच चौथं महत्त्व विभागणी. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगच्या पद्धतीचा वापर आपल्या कंपनीमध्ये केल्यामुळे कंपन्यांना आर्थिक माहितीची सहजपणे विभागणी करता येते आणि या पद्धतीमध्ये आर्थिक निवेदने थेट छापली जातात. ती रिपोर्ट्स ऑटोमॅटिक तयार केली जातात. यानंतरची माहिती आपण पुढील तासिकेमध्ये